नमस्कार मित्रांनो, त्रिकाच क्लासेसमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सिलरेशन यांच्या कन्सेप्ट समजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण इक्वेशन ऑफ मोशन घेतलेले आहे, ठीक आहे, आणि त्यांचे आपण ग्राफ पण बघितलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म ॲक्सिलरेशनची डेफिनेशन, त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर करू आणि त्यानंतर इक्वेशन्स ऑफ मोशन्स यावर आधारित काही प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे, तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करू. सगळ्यात अगोदर आपण सर्क्युलर मोशन समजून घेऊ. ठीक आहे, तर सर्क्युलर मोशनची डेफिनेशन अशी आहे: द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग ए सर्क्युलर पाथ, ठीक आहे, इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं सर्क्युलर पाथ भोवती होणारं जे मोशन आहे ते मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन. म्हणजे समजा एखादं ग्राउंड आहे, इथं बघा एखादं ग्राउंड आहे, ठीक आहे, त्या ग्राउंडचा शेप सर्क्युलर आहे. एखादा व्यक्ती त्या ग्राउंडच्या सर्कम्फरन्स भोवती जर फिरत असेल तर तो व्यक्ती सर्क्युलर मोशन मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, एक दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. समजा जर एखादी कार आहे किंवा एखादं व्हेकल आहे जे की रनिंग ट्रॅकच्या सभोवताल फिरते, तर ती कार किंवा ते व्हेकल सुद्धा सर्क्युलर मोशन मध्ये आहे आपण असं म्हणू शकतो. पुन्हा एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. जसं एखादा प्लॅनेट आहे, ठीक आहे, तुम्हाला तर माहितीच आहे की प्लॅनेट हे त्यांच्या सनच्या भोवती रिव्हॉल्व करतात, बरोबर आहे. आणि ते रिव्हॉल्व कसे करतात? एखाद्या ऑर्बिटमध्ये ते रिव्हॉल्व होत राहतात, बरोबर आहे. तर त्या सनच्या भोवती एखाद्या प्लॅनेटचं होणारं रिव्हॉल्युशन हे सुद्धा एक सर्क्युलर मोशन असते. कळलं तुम्हाला सर्क्युलर मोशन? आता आपण पाहू युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा, सर्क्युलर मोशन दोन प्रकारचे असते. एक तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? समजा एखादा ऑब्जेक्ट ज्या स्पीड सर्क्युलर मूव्ह होत आहे ती स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन झालं. आणि ती स्पीड जर कॉन्स्टंट नसेल, म्हणजे कधी समजा आपण उदाहरण घेतो म्हटलं तर 50 मीटर पर सेकंद असेल, तर कधी 20 मीटर पर सेकंद असेल, जर असं स्पीड जर बदलत असेल तर ते नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कळलं का? आणि स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मी अगोदर जी डेफिनेशन घेतली होती ती फक्त सर्क्युलर मोशनची घेतली होती. म्हणजे सर्क्युलर पाथ मध्ये होणारं मोशन, कुठलंही मोशन हे सर्क्युलर मोशन झालं. पण सर्क्युलर पाथ मध्ये होणारं मोशन जर कॉन्स्टंट स्पीड न असेल तर ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कळलं का? बघा, आता पुन्हा एकदा आता मी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन वाचून दाखवतो. बघा, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग ए सर्क्युलर पाथ विथ ए कॉन्स्टंट स्पीड, ठीक आहे, आर शब्द हा कॉन्स्टंट स्पीड, विथ ए कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कळलं आता? आणि त्याचे एक्झाम्पल पण मी सांगितलेच होते, पुन्हा एकदा ते वाचून दाखवतो. रिव्हॉल्युशन ऑफ ए प्लॅनेट अराउंड द सन, ए क्लॉक्स हँड मुव्हिंग अराउंड इट्स फेस. थर्ड आहे ए कार टर्निंग थ्रू ए कर्व इन ए रेस ट्रॅक. फोर्थ यू द मोशन ऑफ ए स्टोन इन ए स्लिंग. फिफ्थ आहे एनी पॉइंट ऑन ए बायसिकल व्हील व्हेन दे आर इन युनिफॉर्म मोशन. कळलं का? याच्यानंतर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणते जर एक्झाम्पल येत असेल तर ते एक्झाम्पल तुम्ही काय करू शकता? ऑब्झर्व करू शकता. ठीक आहे, आणि तुमच्या स्वतःची पाहू शकता की हे जे होणारं मोशन आहे ते सर्क्युलर मोशन आहे. मग कळलं? सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची कन्सेप्ट क्लिअर झाली. ठीक आहे, आता आपण सर्क्युलर मोशन मध्येच स्पीड आणि व्हेलॉसिटी बघू. समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, हा ए ऑब्जेक्ट आहे आणि तो सर्क्युलर मोशन मध्ये आहे. म्हणजे हा जो सर्क्युलर पाथ आहे त्या सर्क्युलर पाथ मध्ये तो फिरत आहे. याची जी स्पीड आहे ती स्पीड समजा कॉन्स्टंट आहे असं पकडा, बरोबर आहे. आणि ही जे सर्कल आहे या सर्कलचा थोड्या वेळासाठी आपण जो सर्कम्फरन्स आहे तो 2πr असा पकडू. म्हणजे या सर्कलचा सर्कम्फरन्स इक्वल टू या ऑब्जेक्टनी एका राऊंड मध्ये कव्हर केलेला डिस्टन्स असा अर्थ होतो. ठीक आहे, मग याची जी स्पीड आहे ती स्पीड समजा आपण कॉन्स्टंट पकडली तर ते कॉन्स्टंट स्पीडनेही फिरत आहे. स्पीड काही बदलणार नाही, जी स्पीड आहे तीच स्पीड आपण आहे असं समजू. परंतु त्या स्पीडमध्ये व्हेलॉसिटीवर काय परिणाम होते ते बघू. बघा,
आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतला होतं की व्हेलॉसिटी दोन प्रकारे चेंज होते, एक तर त्याची स्पीड चेंज करून किंवा त्याचं डायरेक्शन चेंज करून. बरोबर आहे. याची स्पीड जरी कॉन्स्टंट असली तरी या ऑब्जेक्टचं या वर्तुळाभोवती फिरत असतानाचं प्रत्येक पॉइंटला जे डायरेक्शन आहे ते डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला चेंज होईल. ठीक आहे. काय सांगितलं मी, याची स्पीड जरी कॉन्स्टंट असली तरी या ऑब्जेक्टचं डायरेक्शन या सर्कलच्या प्रत्येक पॉइंटमध्ये चेंज होईल. मग जसं पूर्वी सांगितलं त्याप्रमाणेच जर एखाद्या ऑब्जेक्टचं डायरेक्शन चेंज होत असेल स्पीड कायम असताना तर त्याची व्हेलॉसिटी चेंज होते. फक्त याचा प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन चेंज होत आहे, म्हणजे याच्या प्रत्येक पॉइंटला याची व्हेलॉसिटी चेंज होत आहे. बरोबर आहे. याच्यावरून काय निष्कर्ष काढता येईल, याच्यावरून हाच निष्कर्ष काढता येईल, जर एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्याची व्हेलॉसिटी ही कंटिन्युअसली चेंज होत जाते. बरोबर आहे. आणि ज्या अर्थी त्याची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत जाते त्या अर्थी तो ऑब्जेक्ट ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये आहे असंही आपल्याला म्हणता येते, कारण ऍक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. बरोबर आहे. इक्वेशन्स ऑफ मोशन यापूर्वी बघितलेले आहे. ठीक आहे. तर त्यावर आधारित आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक मित्रांनो, यापूर्वी आपण मोशनचे इक्वेशन पाहिले होते, म्हणजेच इक्वेशन्स ऑफ मोशन बघितले होते. तर आता त्याच इक्वेशन्सचा वापर करून आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. ते प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, कसे सॉल्व्ह केले ते समजून घ्या आणि बाकीचे प्रॉब्लेम जे पुस्तकातील असतील ते करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला ते प्रॉब्लेम जमणार नसतील किंवा जमणार नाही तर तुम्ही कमेंट सेक्शनला लिहा, मी तुमचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तुम्हाला यापूर्वी तीनही इक्वेशन समजून सांगितलेले आहेत, तर मी डायरेक्ट इक्वेशन घेत आहोत. तशी काही घेण्याची गरज नाही, पण तुम्हाला तर आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे म्हणून एकदाच आपण रिव्हिजन घेऊ. बघा, पहिलं जे इक्वेशन आहे काय, व्ही इक्वल टू यू प्लस एटी. ठीक आहे. सेकंड इक्वेशन आहे एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टॉईस ए एस. आता हे तर इक्वेशन झाले, पण कोणतं इक्वेशन कोणत्या टर्मचं रिलेशन सांगते हे तुम्हाला बिलकुल समजायलाच पाहिजे. तुम्ही पाठ तर करा, पण तुमच्या डोक्यात एकदा प्रॉब्लेम आला की पटकन लक्षात यायला पाहिजे की नाही बा या ठिकाणी ह्या टर्म आणि ही टर्म यांचं रिलेशन सांगितलेलं आहे. तर ते रिलेशन तुम्ही अगोदर व्यवस्थित पाठ करून घ्या आणि व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. पहिले जे इक्वेशन आहे व्ही इक्वल टू यू प्लस एटी, म्हटले व्ही ही स्पीड आहे आणि यू पण स्पीड आहे. बरोबर आहे. जी कोणतंही इक्वेशन लक्षात येत असताना ऍक्सेलरेशन जे ए आहे ते सोडून द्या. तर मग हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन कोणत्या टर्मचं रिलेशन सांगते हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल, बघा पहिलं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये ही व्हेलॉसिटी व्ही आणि यू ही व्हेलॉसिटी आहे, आपल्याला ऍक्सेलरेशन सोडायचं आहे. शिल्लक काय राहिलं, टाइम. म्हणजे जे पहिले इक्वेशन जे आहे ते पहिले इक्वेशन व्हेलॉसिटी आणि टाइम यांचं रिलेशन सांगते. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तेव्हा कोणतं रिलेशन लावावं लागेल याची जाणकारी तुम्हाला पहिलंच व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे कुठलं रिलेशन, कुठलं इक्वेशन कुठलं रिलेशन सांगते याची माहिती तुम्हाला असणं जरुरी आहे, म्हणजे आहेच. कळलं का एवढं. मग कसं लक्षात ठेवायचं, जसं आपल्याला पहिलं इक्वेशन आहे, तो पहिलं इक्वेशन कोणतं आहे, व्ही इक्वल टू यू प्लस एटी. या ठिकाणी व्ही आणि यू हे दोन्ही व्हेलॉसिटी आहे, ए आपल्याला सोडून द्यायचं आहे. मग शिल्लक करायला टाइम, म्हणजे हे व्हेलॉसिटी आणि टाइमचं रिलेशन सांगते. दुसरं इक्वेशन काय आहे, एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर. ठीक आहे. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. ठीक आहे. टी म्हणजे टाइम. बरोबर. या ठिकाणी तीन टर्म आहेत, कोणत्या, व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड टाइम. बरोबर आहे. तर मग हे तर डिस्प्लेसमेंट तर आलंच, मग आता टाइम आणि इनिशियल व्हेलॉसिटी याच्यापैकी काय घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे नेमकं कोणतं रिलेशन सांगते, डिस्प्लेसमेंट सोबत टाइम आणि व्हेलॉसिटी या दोघांपैकी कोणाचं रिलेशन सांगायचं. तर जास्त टाइम किंवा टू टाइम्स काय आहे, टाइम आहे. या ठिकाणी टाइम आहे, या ठिकाणी टाइम आहे, म्हणून तुम्ही काय कराल, डिस्प्लेसमेंटचं आणि टाइमचं रिलेशन आहे. बरोबर आहे. म्हणजे पहिलं जे इक्वेशन आहे ते व्हेलॉसिटी आणि टाइम, दुसरं इक्वेशन आहे ते डिस्प्लेसमेंट आणि टाइम, आणि थर्ड इक्वेशन बघा, व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टॉईस ए एस. बरोबर आहे. आपण ऍक्सेलरेशन सोडणार आहोत. मग व्ही आणि यू हे दोनही व्हेलॉसिटी आहे. मग शिल्लक काय राहिलं, डिस्प्लेसमेंट. थर्ड जे इक्वेशन आहे ते व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचं रिलेशन सांगेल. कळलं का एवढं. पुन्हा एकदा रिव्हिजन करतो. जे पहिले इक्वेशन आहे ते व्हेलॉसिटी
अँड टाइमचं रिलेशन आहे. दुसरं जे इक्वेशन आहे ते डिस्प्लेसमेंट आणि टाइम, म्हणजे पहिलं व्हेलॉसिटी अँड टाइम आणि दुसरं डिस्प्लेसमेंट अँड टाइम, आणि थर्ड जे आहे ते व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट, असं काही ते त्याचं रिलेशन आहे. ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेम घेऊ. बघा पहिलं प्रॉब्लेम. An athlete running on a circular track. He runs a distance of 400 meter in 25 seconds before returning his original position. What is the average speed and velocity? ठीक आहे. तर मग आपल्याला काय विचारलेलं आहे की एक ऍथलेट आहे जो की सर्क्युलर ट्रॅक भोवती रनिंग करत आहे समजा. तर तो ए या पोझिशन पासून निघून पुन्हा तो एच पोझिशन पर्यंत वापस येत असताना त्याने 400 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. ठीक आहे. आणि ते ट्रॅव्हल करत असताना त्याने घेतलेला जो वेळ आहे तो 25 सेकंदचा आहे. तर आपल्याला ऍव्हरेज स्पीड आणि व्हेलॉसिटी काढायची आहे. कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती गोष्ट म्हणजे आपल्याजवळ कोणता डेटा अवेलेबल आहे ते अगोदर लिहिणं आणि त्यानंतर आपल्याजवळ कोणता फॉर्म्युला आहे त्याबद्दल विचार करा. ठीक आहे. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, तो ऍथलीट फिरून राहिला आणि म्हणजे रनिंग मारून राहिला आणि रनिंग मारल्याच्या नंतर एकूण त्यानं कव्हर केलेले जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आहे 400 मीटर. बरोबर आहे. आणि त्याने ते घेतलेला जो टाइम आहे तो आहे 25 सेकंद. बरोबर आहे. आणि विचारलं काय, ऍव्हरेज स्पीड अँड व्हेलॉसिटी. बरोबर आहे. मग आता आपल्याला अगोदर ऍव्हरेज स्पीड काढायची आहे. तर ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. या अगोदर कितीदा तरी मी सांगितलेलं आहे. मग ऍव्हरेज स्पीड इक्वल टू काय होते दिसत आहे का, ऍव्हरेज स्पीड इक्वल टू काय, डिस्टन्स कव्हर्ड डिवायडेड बाय टाइम. तर मग त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं होतं, 400 मीटर. या ठिकाणी मी मीटर नाही लिहिणार, फक्त 400 लिहितं. 400 डिवायडेड बाय टाइम किती आहे 25 सेकंद इक्वल टू, चला मग याला भागून टाकू आपण. मग किती आलं 16 मीटर पर सेकंद. ठीक आहे. ही झाली आपली ऍव्हरेज स्पीड. आता आपण काय करू, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी अँड डिस्टन्स यामधलं डिफरन्स मी अगोदर समजून सांगितलं होतं. व्हेलॉसिटी, ठीक आहे. तर अगोदर आपण हा फॉर्म्युला लिहून घेऊ. व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. हा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटीचा. तर मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, याच्या अगोदर मी वारंवार सांगितलं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे पहिला पॉईंट आणि शेवटचा पॉईंट यामधला डिफरन्स. बरोबर आहे. तर मग डिस्प्लेसमेंट या ठिकाणी बघा, तो व्यक्ती ए या बिंदूपासून स्टार्ट झाला आणि परत ए या पॉइंटवर वापस आला, म्हणजेच त्याचं जे डिस्प्लेसमेंट होईल ते डिस्प्लेसमेंट बिलकुल 0 आहे. याच पॉइंटवर तो आहे. बरोबर आहे. तर मग या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय राहील, डिस्प्लेसमेंट इक्वल टू 0 डिवायडेड बाय टाइम. मग इक्वल टू काय आन्सर येईल याचं 0. म्हणजे या ठिकाणी व्हेलॉसिटी किती होत आहे, व्हेलॉसिटी इक्वल टू 0 मीटर पर सेकंद. कळलं एवढं. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल घेऊ. अँड एरोप्लेन टॅक्सीज ऑन रनवे फॉर 30 सेकंड with an acceleration of 3.2 meter per second square before taking off. How much distance would it have covered on the runway? ठीक. तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे, एक विमान आहे, ते विमान टेक ऑफ करण्याच्या पूर्वी म्हणजे उडण्याच्या पूर्वी 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर या ऍक्सलरेशननं त्या रनवेवर टॅक्सी होता, म्हणजे त्या रनवेवर ते रन करत आहे. बरोबर आहे. तर त्या विमानाने त्या रनवेवर किती डिस्टन्स कव्हर केलं असेल हे आपल्याला काढायचं आहे. कळलं का. ठीक. मग आता आपल्याजवळ कोणकोणता डेटा अवेलेबल आहे ते आपण बघू. बघा, त्या विमानाने एकूण 30 सेकंद एवढा वेळ त्या रनवेवर घालवला, म्हणजेच आपल्याला काय दिलं आहे, टी इक्वल टू 30 सेकंड. ठीक.
त्यानंतर त्याचं ऍक्सलरेशन दिलेलं आहे, ऍक्सलरेशन इक्वल टू 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नंतर काय सांगितल्याने, हाऊ मच डिस्टन्स वुड इट हॅव कव्हर्ड ऑन द रनवे. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स म्हणजेच डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. यस इक्वल टू हाऊ. ठीक आहे, यस इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा आता काय होतं माहित आहे का, एखादं विमान उडण्याच्या पूर्वी ते स्पीड अप करण्यासाठी रनवेवरून फिरते. ठीक आहे, तर रनवेवरून फिरत असताना ते अगोदर स्टार्ट होते, इथून स्टार्ट होईल आणि नंतर या रनवे पर्यंत येईल आणि नंतर असं टेक ऑफ होईल. बरोबर आहे. या दरम्यान प्रत्येक वेळी त्याची स्पीड वाढत जाईल, म्हणजेच या ठिकाणी ऍक्सलरेशन होईल. तर ऍक्सलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी. बरोबर आहे. तर याची जी सुरुवातीला ते विमान थांबलेलं आहे, त्याच्यानंतर ते रनवेवर धावून राहिलं, म्हणजेच याची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे, सुरुवातीची व्हेलॉसिटी आहे, ते आपण नेहमी यू पकडतो. तर यू ही जी व्हेलॉसिटी आहे ती रेस्ट अवस्थेमध्ये असल्याच्यामुळं 0 आहे. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करू, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी इक्वल टू 0 घेऊ. ठीक आहे. म्हणजे आपल्याजवळ अवेलेबल एवढा डेटा आहे. काय काय आहे, टी दिलेला आहे, ऍक्सलरेशन दिलेला आहे. ठीक आहे. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे 0 होती, हे दिलेलं आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे डिस्प्लेसमेंट. आता आपल्याजवळ डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, कोणता, यस इक्वल टू यूटी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर. ठीक आहे. कोणता आहे ते इक्वेशन, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे. बरोबर आहे. का बरं, कारण बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, डिस्प्लेसमेंट. म्हणजेच आपण असं इक्वेशन घेणार आहोत की ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचं रिलेशन सांगितलं आहे. बरोबर आहे. तर टाइम दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला डिस्प्लेसमेंट आणि टाइम यांचं, कारण आपल्याला काढायचं आहे डिस्प्लेसमेंट आणि टाइम आपल्याजवळ अवेलेबल आहे, मग डिस्प्लेसमेंट आणि टाइम यांचं रिलेशन सांगणारं आपण सूत्र घेऊ शकतो. बरोबर आहे. थर्ड इक्वेशन पण आहे, ते थर्ड इक्वेशन कोणतं आहे, व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टॉइस ए एस. पण त्या ठिकाणी आपल्याला व्ही स्क्वेअर आणि यू स्क्वेअर म्हटलं तर आपल्याला व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी या दोन्हीही माहित असणं आवश्यक होतं. बरोबर आहे. पण आपल्याला दोन्ही व्हेलॉसिटी माहित आहे का, आपल्याला फक्त एकच व्हेलॉसिटी आहे, ते म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. बरोबर आहे. मग आप सेकंड इक्वेशन काय आहे, यस इक्वल टू यूटी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर. बरोबर आहे. मग आपल्याला सेकंड इक्वेशन कशा कशाचं रिलेशन सांगते, डिस्प्लेसमेंट आणि टाइम. दोघांपैकी कोणतीही एक गोष्ट आपल्याला माहित असणं जरुरी आहे. बरोबर आहे. आपल्याला टाइम माहित आहे, डिस्प्लेसमेंट काढायचं आहे, त्याच्यामुळं आपण कोणतं इक्वेशन घेणार आहोत, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन घेणार आहोत. बरोबर आहे. मग काय आहे ते इक्वेशन, यस इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुटअप करून टाकू. यू म्हटलं तर 0, टाइम म्हटलं तर 30 सेकंड जो की दिलेला आहे, प्लस हाफ ऑफ ऍक्सलरेशन दिलेला आहे तुम्हाला 3.2 इंटू वन्स अगेन टाइम इक्वल टू 30 सेकंड. ठीक आहे. आणि टाइमचा स्क्वेअर म्हणजे 30 स्क्वेअर. याला आपण सॉल्व्ह करून घेऊ. 0 इंटू 30 म्हटलं तर 0 प्लस, ठीक आहे, एकदा सिम्प्लिफाय करतो, हाफ इंटू 3.2 इंटू 30चा स्क्वेअर म्हटलं तर 30 इंटू 30. ठीक आहे. यानं याला मग डिवाइड करतो, मग ते 15 येते आणि इक्वल टू 3.2 इंटू 15 इंटू 30. याला तुम्ही सोडवून घ्याल आणि याचं फायनल आन्सर येईल 1440. ठीक आहे, मीटर. यस इक्वल टू 1440. कळलं एवढं. तर मग त्या विमानाने कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे किंवा ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे बिफोर टेक ऑफ, ते किती होतं, 1440 मीटर. कळलं. नंतरचा प्रॉब्लेम घेऊ. एक कांगारू कॅन जम्प 2.5 मीटर व्हर्टिकली. व्हॉट मस्ट बी इनिशियली व्हेलॉसिटी ऑफ द कांगारू. म्हणजे काय, एक कांगारू आहे
की जो वरच्या दिशेने जम्प करतो आणि त्या जम्प करण्याची त्याची कॅपॅसिटी आहे 2.5 मीटर. म्हणजे तो उंच किती उडी मारेल? 2.5 मीटर एवढी उंचीची उडी मारेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याची व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी किती होती ती आपल्याला काढायचं आहे. आता हे गणित समजून घ्या. बघा, हे गणित सॉल्व्ह करण्याच्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या. कुठलीही वस्तू जेव्हा आपण वरच्या दिशेने फेकतो त्यावेळेस त्या वस्तूची स्पीड हळूहळू हळूहळू कमी होत जाते आणि एक वेळ अशी येते की त्या वस्तूची स्पीड पूर्णपणे 0 होते. त्यावेळेस ती वस्तू तिथे थांबते आणि त्यानंतर ती वस्तू रिटर्न येते. बरोबर आहे. म्हणजे कुठलीही वस्तू जेव्हा आपण फेकतो त्यावेळेस त्याची जी व्हेलॉसिटी आहे ते व्हेलॉसिटी फेकताना म्हणजे सुरुवातीला ही मॅक्सिमम असते आणि नंतरची जी व्हेलॉसिटी आहे ती 0 असते. बरोबर आहे. आणि आता ही 0 का बरं होते किंवा ती स्पीड पूर्णपणे कमी का होते? त्याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी वस्तू वरती फेकता तर त्याच्या विरुद्ध एक बल कार्यरत असते त्या ठिकाणी, ते म्हणजे तुमचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ते म्हणजे काय झालं तुमचं G, आणि त्याची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, समजलं? म्हणजे कोणतीही गोष्ट आपण जेव्हा वरती फेकतो तर त्याला विरुद्ध दिशेने एक बल लागते, म्हणजे त्याला वापस आणण्यासाठी एक बल लागते. ते बल आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनचं बल. ठीक आहे. त्याच्यामुळे ती वस्तू 0 बनते आणि नंतर वापस येते. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ऍक्सलरेशन होत आहे. बरोबर आहे. ते ऍक्सलरेशन आपण ज्या दिशेने फेकतो त्या दिशेच्या अपोजिट दिशेने असते, म्हणजे खालच्या दिशेने असते. त्याच्यामुळं आपण जेव्हा हे ऍक्सलरेशन घेतो त्यावेळेस हे G इक्वल टू A इक्वल टू -9.8 मायनस याच्यासाठी घेतो आपण की ते अपोजिट डायरेक्शन असते. कळलं तेवढं? तर मग आता सांगा, हा जो कांगारू आहे तो कांगारू वरच्या दिशेने जम्प करत आहे, तर त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी जेव्हा त्याची मॅक्सिमम जम्प होईल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी 0 राहील. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, शेवटची व्हेलॉसिटी की नाही फायनल म्हटलं, शेवटची व्हेलॉसिटी 0 राहील आणि त्याची जी सुरुवातीची व्हेलॉसिटी आहे ती मॅक्सिमम राहील. बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुटअप करू. बघा, एक कांगारू कॅन जम्प 2.5 मीटर, म्हणजेच यांनी कापलेलं अंतर किती होईल ते 2.5 म्हटलं तर या ठिकाणी त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट आहे 2.5 मीटर. हे गिव्हन लिहितो आपण, गिव्हन जे जे दिलं आहे ते. ठीक आहे, 2.5 मीटर. त्यानंतर पुन्हा काय दिलं आहे? त्याने विचारलेलं आहे की बा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे. बरोबर आहे. तर आपण एवढं तर समजतो की वरच्या दिशेने फेकत असल्याच्यामुळे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही मॅक्सिमम असेल. बरोबर आहे. आता राहिलं आपलं फायनल व्हेलॉसिटी. जेव्हा आपण वरच्या दिशेने फेकतो तेव्हा त्याचे ते एका क्षणाला ते थांबते, म्हणजेच त्यांची फायनल व्हेलॉसिटी ही 0 असते. ठीक आहे. तर मग फायनल व्हेलॉसिटी V इथंच लिहितो मी. फायनल व्हेलॉसिटीसाठी आपण Vच वापरणार. V इक्वल टू 0 मीटर पर सेकंद. ठीक आहे. मग आपल्याला आता 2 गोष्टी माहित आहे. तिसरी गोष्ट कोणती काढायची? आपलं U, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी U काढायची आपल्याला. मग आता आपल्याला जे 3 इक्वेशन्स आहेत, 3 इक्वेशन पैकी कोणतं इक्वेशन लागेल ते शोधायचं आहे. बरोबर आहे. बघा, पहिले इक्वेशन कशाचं रिलेशन दाखवते? व्हेलॉसिटी आणि टाइम. या ठिकाणी टाइमचं देणं घेणंच नाही. दुसरं इक्वेशन जे सांगते ते डिस्प्लेसमेंट आणि टाइम, आणि थर्ड जे इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी. या ठिकाणी आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे आणि बरोबर आहे डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. म्हणजे आपण कोणते इक्वेशन लावणार आहोत? आपण थर्ड इक्वेशन लावणार आहोत, जे की डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी यामधलं रिलेशन सांगते. ठीक आहे. तर मग आता आपण थर्ड इक्वेशन लावून टाकू. देअरफॉर बाय युजिंग थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. ठीक आहे. मग काय ते V स्क्वेअर इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. ठीक. आता बघा कसं काय घ्यायचं. V ही फायनल व्हेलॉसिटी आहे. फायनल व्हेलॉसिटी म्हणजे जम्प मारून तो जेव्हा जम्प मारेल त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी, शेवटची व्हेलॉसिटी 0 राहील. म्हणून या ठिकाणी 0 स्क्वेअर म्हटलं तर 0 होऊन जाईल. त्याच्याबद्दल जास्त नका करू. ठीक आहे. त्याच्यानंतर U स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे, म्हणजे U काढायचं आपल्याला, म्हणून U स्क्वेअर जसं तसं प्लस 2
आता ह्या ठिकाणी जेव्हा तो कांगारू जंप मारते किंवा कुठलीही वस्तू आपण जेव्हा फेकतो त्यावेळेस त्याचं ऍक्सेलरेशन, त्याच्यावर जे प्रयुक्त होणारे जे बल आहे म्हणजे अपोजिट, तर ते कोणतं ऍक्सेलरेशन असेल? निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. म्हणजेच ते काय घेऊ आपण? ऍक्सेलरेशन ऑफ ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन घेणार आहोत. तर या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन काय आहे? 9.8 आहे, पण ते अपोजिट दिशेने कार्यरत असल्याच्यामुळे त्याला आपण मायनस घेणार आहोत. 2 इंटू मायनस 9.8 इंटू डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे 2.5. बरोबर आहे. आता याला आपण सॉल्व्ह करू. u स्क्वेअर इंटू मायनस 19.6 इंटू 2.5 इक्वल टू, मग काय आलं बघा. ठीक आहे, यू स्क्वेअर इंटू यांचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर एवढं आन्सर आलं इंटू 2.5. ठीक आहे, यू स्क्वेअर इंटू मायनस 49. मग इकडे सॉल्व्ह केलेलं आहे 0 इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 49 आणि यू स्क्वेअर इक्वल टू 49. आता आपल्याला यू ची व्हॅल्यू काढायची, यू स्क्वेअरची नाही काढायची, त्याच्यामुळे याचा आपण अंडर रूट घेऊ. मग u इक्वल टू रूट ऑफ 49, देअरफॉर u इक्वल टू 7 मीटर पर सेकंड. ठीक आहे, तर मग इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ दॅट कांगारू इज 7 मीटर पर सेकंड. म्हणजेच जंप मारण्याच्या पूर्वी त्या कांगारूची जी व्हेलॉसिटी होती ती व्हेलॉसिटी 7 मीटर पर सेकंड होती. बरोबर. जंप पूर्ण झाल्याच्या नंतर म्हणजे 2.5 मीटर कव्हर केल्याच्या नंतर त्याची व्हेलॉसिटी 0 राहील, म्हणजे ती फायनल व्हेलॉसिटी 0. कळलं एवढं का नाही? फोर्थ एक्झाम्पल घेऊ. ए मोटर बोट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट अँड moves with uniform acceleration. If it attains the velocity of 15 meter per second in 5 seconds, calculate the acceleration and distance traveled in that time. एक मोटर बोट आहे जे की रेस्ट पासून स्टार्ट होत आहे, म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे असं पकडा. ठीक आहे, आणि युनिफॉर्म ऍक्सेलरेशन ती मूव्ह होत आहे. ती बोट जी आहे ती फायनल व्हेलॉसिटी 15 मीटर पर सेकंद एवढं डिस्टन्स कव्हर, म्हणजे एवढी व्हेलॉसिटी असेल. त्याची फायनल जी व्हेलॉसिटी आहे ती किती असेल? 15 मीटर पर सेकंद, आणि ती व्हेलॉसिटी अटेंड करण्याकरिता तिला 5 सेकंद एवढा वेळ लागेल. कॅल्क्युलेट द ऍक्सेलरेशन अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट टाइम. आणि त्या वेळामध्ये त्याचं ऍक्सेलरेशन आणि डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. कळलं एवढं का नाही? मग बघू आपण आता. बघा काय काय दिलं आहे. ए मोटर बोट स्टार्ट फ्रॉम रेस्ट. इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0 मीटर पर सेकंद. ठीक, ती बोट युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मूव्ह होत आहे, पण त्याची व्हॅल्यू दिलेली नाही. इफ इट अटेन्स द व्हेलॉसिटी ऑफ 15 मीटर पर सेकंड इन 5 सेकंड, म्हणजेच त्याची फायनल व्हेलॉसिटी दिलेली आहे v इक्वल टू 15 मीटर पर सेकंड, आणि टाइम पण दिलेला आहे 5 सेकंद. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? ऍक्सेलरेशन काढायचं आहे, म्हणजे ए काढायचं आहे. ए इक्वल टू क्वेश्चन मार्क घेऊ अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट टाइम. आणि या टाइम मधलं आपल्याला काय करायचं आहे? त्या बोटने ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स पण काढायचं आहे, म्हणजेच आपल्याला डिस्प्लेसमेंट काढू आपण. यस इक्वल टू किती. बरोबर आहे. तर मग बघा आता आपल्याला ऍक्सेलरेशन काढायचं आहे. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आठवा. चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. हे म्हणजे आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी जर माहित राहिली आणि टाइम माहित राहिला तर आपण ऍक्सेलरेशन सहजतेनं काढू शकतो. ठीक आहे, मग आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काढू. ए इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी व्ही मायनस इनिशियल व्हेलॉसिटी यू डिवायडेड बाय टाइम. सहज निघाले. इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी आहे 15, इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0 आणि टाइम आहे 5 सेकंद. इक्वल टू 15 डिवायडेड बाय 5 इक्वल टू 3. म्हणजेच ऍक्सेलरेशन जे आहे 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं होत आहे. दिसलं का? किती आहे ते ऍक्सेलरेशन? 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, मग आपल्याकडे आता काय आहे? आपल्याला यस काढायचं आहे.
आपल्याकडे अवेलेबल आहे ऍक्सलरेशन, तर तेवढं आपण हे करत नाही. आपल्याकडे अवेलेबल आहे इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी अँड टाइम. बरोबर आहे. मग आपल्याकडे दोन इक्वेशन आहे जे की डिस्प्लेसमेंट आणि टाइमचं रिलेशन सांगते. दुसरं म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीचं रिलेशन सांगते. दोनही रिलेशन जर आपण म्हणजे दोनही इक्वेशन जर आपण लावले तर या दोनही गोष्टी आपल्या फुलफिल होत आहे. म्हणजेच आपणाकडे एवढा डेटा अवेलेबल आहे की आपण दुसरं इक्वेशन लावू शकतो किंवा तिसरं इक्वेशन लावू शकतो. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण सेकंड इक्वेशन घेऊ. सेकंड इक्वेशन काय आहे? यस इक्वल टू युटी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. बरोबर आहे. बघा मग आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं म्हणजे यस काढायचं आहे. इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे ती कोणती होती? 0 इंटू टाइम म्हटलं तर किती आहे तो टाइम? 5 सेकंद. शेवटी ते 0च येणार आहे. इक्वल टू हाफ ऑफ ए. ऍक्सलरेशन दिलेलं आहे किती होते? 3 मीटर निघलं आपलं. 3 इंटू टाइम आहे 5चा स्क्वेअर. बरोबर आहे. 0 या ठिकाणी ते थोडस चुकीच झालं. या ठिकाणी प्लस आहे पाहिजे. ठीक आहे. काय मग सेकंड इक्वेशन? युटी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर. या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुटअप केल्या. व्हॅल्यू पुटअप केल्याच्या नंतर आपल्याला अशासारख्या व्हॅल्यू मिळाल्या. तर मग आता आपण याला सॉल्व्ह करून घेऊ. 0 प्लस हाफ मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 5चा स्क्वेअर म्हटलं तर किती येते रे? 25 इक्वल टू हाफ इंटू 75. ठीक आहे. मग आता किती यायला पाहिजे? या 75ला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर आपल्याला येत आहे 37.5 मीटर. कळलं एवढं? मग आता आपलं डिस्प्लेसमेंट किती निघलं ते? 37.5 मीटर. बरोबर आहे. म्हणजे काय झालं ते आता? त्या बोटनी 5 सेकंदात ट्रॅव्हल केले जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आहे 37.5 मीटर. ठीक आहे. आता या ठिकाणी मी लिहिणार नाही तसं, पण तुम्ही जेव्हा एक्झाम किंवा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल त्यावेळेस तसं स्पष्ट लिहायचं. या ठिकाणी काय लिहायचं तुम्ही की त्या 5 सेकंदामध्ये त्या बोटचं जे ऍक्सेलरेशन आहे ते ऍक्सेलरेशन 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर होतं, एवढं होतं. ठीक आहे. म्हणजेच acceleration of the boat in 5 seconds equal to 3 meter per second and distance covered by that boat in 5 seconds yes equal to 37.5 meter. असं लिहायचं असते. त्याचं ते जर तुम्ही लिहिणार नाही तर तुमचा अर्धा मार्क गेला. समजलं? आता तुम्ही एक काम करा. तुमचं जे टेक्स्ट बुक आहे त्या टेक्स्ट बुक मधला 7 क्वेश्चन आहे त्यापैकी फर्स्ट अँड लास्ट प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. समजा जर नाही जमलं तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, किंवा जमलं तर उत्तर किती येते ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. चला मग आज मला इथपर्यंत शिकवायचं होतं. तो टॉपिक मी कम्प्लीट केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इक्वेशन्स ऑफ मोशनचे डेरिव्हेशन घेतले होते. या व्हिडिओमध्ये आपण इक्वेशन ऑफ मोशनवर आधारित प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लॉज ऑफ मोशन घेऊ, म्हणजेच गतिविषयक नियम घेऊ. ठीक आहे. आणि त्या लॉज ऑफ मोशनवर आधारित काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर चला तोपर्यंत मी रजा घेतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.